पूजे. देवाने शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी 4 आयुध 4 हातात घेतली. चतुर्भुज रूप. चक्राने काय करतो? अभिमानाचा चेंदा करतो. आपल्या भक्तांचा अभिमान असेल तर त्याचा चेंदा करायला चक्र आहे. मोह ममता छेदी गदा. गदा घेतलेली आहे, त्याच्या जीवनातली मोह ममता गदेने छेदून टाकतो. भक्ताचा मोह असेल, ममता असेल, देव ठेवत नाही. गदेच्या द्वारे असं काही विघ्न आणतो, त्याचा सगळा मोह आणि ममता निवृत्त होऊन जाते. त्याला मग कोणाचीच आसक्ती राहत नाही. प्रेम सगळ्यांच्यावर तो करतो, पण तो आसक्ती ठेवत नाही. आणि मग भगवान परमात्मा शंखे उद्बोधी निजबोध. आपल्या हातातला शंख जो आहे तो आपल्या भक्ताच्या गालाला लावतो. जसं ध्रुवबाळाच्या गालाला काय लावला? शंख लावला. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जे कपोल शंखे शिवतले, तो वेदाची मती ठेले लागला बोलो. आणि कमळ घेऊन बसलेला आहे भगवान परमात्मा. कमळ कशा करताय? भक्त आल्यानंतर भगवंत सुद्धा कमळाने त्याची पूजा करतो. जे तर चक्रपाणी रक्षिता ते तर न रिगे भोबयाची वार्ता, या परी कीर्तिवंत हरे सर्वथा स्वय रक्षी. कीर्तन करणाऱ्याचं रक्षण भगवान करतो. तुम्ही म्हणाल आम्हाला कीर्तन येत नाही, सांगणारा कोणी भेटत नाही, आम्ही काय करायचं? ज्याशी न करावे कथा श्रवण अथवा न ठके हरी कीर्तन, ते करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. त्याने घरी बसून आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामस्मरण करा. कारण नामस्मरणाचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे. कीर्तनाचं जेवढं महत्व आहे तेवढंच नामस्मरणाचं महत्व आहे. अच्युत नामाची निज खाती, चेवल्या कल्पांती होणे दिच्युती. त्या नामाते जे नित्य स्मरती, ते जाण निश्चिती अच्युत अवतार. अच्युत नाव आहे देवाचं. ते आपली कधी च्युती होऊ देत नाही. आपल्याला स्वरूपापासून कधी खाली आणत नाही. सदा भगवंतांच्या स्मरणात ठेवतं. काही काही नामाचं विशिष्ट महत्व सांगितलंय. अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला आरोगा सत्यम सत्यम वदाम्य. म्हटलं व्यास महर्षी म्हणतात सगळे रोग नष्ट होऊ शकतात अच्युत अनंत आणि गोविंद नाम. म्हणून ते ही सुद्धा नावं नेहमी घेतली पाहिजे. रामकृष्णादी नाम श्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी, त्यासी तीर्थे ती लोटांगणी सुरवर चरणी लागती स्वय. बाप नामाचे निज तेज यमवंदी चरण रज, नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वये तिष्ठे. काय नामामध्ये शक्ती म्हटली? नामापाशी सगळी तीर्थ त्या माणसाकडे येतात लोटांगण घालायला. यम सुद्धा त्या नामधारकाचं चरण रजवंदन करतो. नामापाशी अधोक्षज चतुर्भुज स्वये तिष्ठे. आणि स्वतः भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी स्वतः नामापाशी येतो. नामाचं वर्णन खूप केलेलं आहे. त्या तुम्ही ऐकली असेल गीता प्रेसच्या पुस्तकात एक नामासंबंधी एक कथा आलेली. 2 भाऊ होते म्हटले. एक चांगला आस्तिक होता, नामस्मरण करायचा, कथेला जायचा, कीर्तनाला जायचा. पण एक होता तो नास्तिक होता. आता एकच भाऊ असतात, एकाच घरातले 2 भाऊ, परंतु त्यांचे विचार वेगवेगळे.